नमस्कार, मी श्वेता अंकले KMM मराठीच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। काय घडलंय आज दिवसभरात सगळं काही जाणून घेणारच आहोत, पण बातमीपत्राला सुरुवात करूयात हेडलाईन्सनी। एका मतिमंद तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना। कडोली गावातील समीर धामनेकरला ग्रामस्थांनी पकडले रंगेहात। गावकर यांनी दिले त्याला पोलिसांच्या ताब्यात। एका रिक्षा चालकाच्या मुलीने मिळवले अभूतपूर्व यश। मेघना पवारने AI डेटा सायन्स मध्ये सुवर्ण पदक मिळवून केली विशेष कामगिरी। सरस्वती नगर येथे पिण्याच्या पाण्याची समस्या। 4 महिन्यांपासून पाईपलाईन खोदायचे काम। पाण्याचा साठा जवळ असूनही पाण्यासाठी तडफड सरस्वती नगर वासियांची। आता पाहूयात सविस्तर बातम्या। मतिमंद तरुणीवर समीर अब्बास धामनेकर या 30 वर्षीय तरुणाने बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील कडोली या गावामध्ये घडली आहे। मतिमंद तरुणीवर एका तरुणाने बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। बेळगाव तालुक्यातील एका गावातील समीर अब्बास धामनेकर वय 30 याने बलात्काराचा प्रयत्न केला आहे। तरुणीचे कुटुंब शेतावरती गेलेले असताना कोणीही नसताना हा कामांध घरामध्ये घुसला आणि विव्हळलेल्या महिलेला विवस्त्र केले। त्यानंतर त्याने स्वतःचे कपडे काढले। त्याच वेळी तरुणीचे कुटुंबीय आले। यावेळी हा सगळा प्रकार उघडकीस आला। या घटनेने संतप्त झालेल्या तरुणीच्या कुटुंबियांनी त्याच गल्लीतील त्या कामुक समीरच्या घरी जाऊन कुटुंबियांना माहिती दिली। दरम्यान ही माहिती आजूबाजूच्या लोकांना समजताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। त्यानंतर त्या कामांधाच्या कुटुंबियांना गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले। या घटनेमुळे गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस आयुक्त इडा मार्टिन, DCP PV स्नेहा आणि ग्रामीण ACP गंगाधर दौडेसी यांनी काकती पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती घेतली। तसेच ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर जमून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली। काम करके उनको सिर्फ 1 घंटे में पकड़ा है, तो अभी 1 घंटा पकड़ो वो उसको जेल में डाला है। अभी उसको चार्जशीट होके वो जेल जाएगा, ठीक है, वो बाहर नहीं आएगा। अभी उनको अभी पुलिस का काम क्या है, उनको अरेस्ट करके जेल जाएगा। उसका सजा 14 साल है। 14 साल है, 14 साल। अभी सब लोग बात करेंगे। या प्रकरणी काकती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव। आपल्या मुलीच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानाही एका रिक्षा चालकाच्या मुलीने सुवर्ण कामगिरी केली आहे। आपल्या मुलीच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून अत्यंत गरीब परिस्थिती असतानाही ऑटो चालवणाऱ्या एका ऑटो चालकाच्या मुलीने सुवर्ण कामगिरी केली आहे। अंगडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट कॉलेजची विद्यार्थिनी कपिलेश्वर नगर येथील मेघना अनिल पवार हिने आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्समध्ये सुवर्ण पदक मिळवून विशेष कामगिरी केली आहे। वडिलांच्या कुरिअर सेवेसोबतच ते शाळेच्या मुलांना नेण्या आणण्याचे काम करतात। मासिक उत्पन्नाव्यतिरिक्त कोणतेही उत्पन्न नाही, मात्र मुलांसाठी मालमत्ता बनवण्याऐवजी त्यांनी मुलांनाच आपली मालमत्ता बनवल्याचे दिसून येते। BT Gold Medal with first rank in BE Artificial Intelligence and Data Science. Naresh Chaudhary, Srinivasa Institute of Technology, Mangaluru received. Namaskar, I am Meghna Anil Pawar. I have secured first rank in Artificial Intelligence and Data Science Department. Firstly, I would like to thank my parents for supporting me
Namaste, I am Meghan Anil Pawar. I am from Artificial Intelligence and Data Science Department. I have studied in Angadi Institute of Technology and Management and I have secured first rank in our department. I would like to thank my parents for supporting me. I would also like to thank our college, Director Ma'am Smurti Patil, Principal Sir Dr. Anand Deshpande Sir, HOD Sir, Sagar Birje Sir and my teacher Chetan Patil Sir for supporting me. This is all possible because of them and the support. ತಂದೆಯವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? My father is an auto driver and my mother is a homemaker. ಹೆಂಗ್ ಮೇಡಮ್ ಇದು ಇಷ್ಟು ಗೋಲ್ಡ್ ಮೆಡಲ್ ತಗೊಳ್ಳೋಕೆ ಹೆಂಗ್ ಸಾಧ್ಯ ಆಯ್ತು? ಎಷ್ಟು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತೀರಿ? I would study every day for 2-3 hours. Whatever was taught, I would revise it. So it was easier for me to produce it during the exam. ಏನು ಪ್ಲಾನ್ ಇದೆ? Sir, I want to work in data science field. Data science field. I want to go forward in data science field. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. बेळगावमध्ये फिल्टर पाणी पुरवण्यासाठी लक्ष्मीटेक येथे फिल्टर प्रोजेक्ट निर्माण करून महानगरपालिकेने L&T कंपनीकडे हा प्रोजेक्ट सुपूर्त केला. पण इथे लागूनच असणाऱ्या सरस्वती नगरला मात्र पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याची तक्रार इथल्या नागरिकांनी केली आहे. संपूर्ण बेळगावला फिल्टरचे पाणी पुरवण्यासाठी लक्ष्मीटेक येथील फिल्टर प्रोजेक्ट निर्माण केला गेला. हा फिल्टर प्रोजेक्ट L&T या कंपनीकडे बेळगाव महानगरपालिकेने सुपूर्त केला. पण पाण्याची अनेक ठिकाणी तक्रार आहेच. सध्या संपूर्ण बेळगाव आणि उपनगरामध्ये हे फिल्टर पिण्याचे पाणी पुरवले जाते. पण इथे लागूनच असलेल्या सरस्वती नगरला मात्र 4 महिन्यांपासून पाईपलाईन खोदाईच्या नावाखाली सरस्वती नगरातील 3रा, 2रा व 1ला क्रॉसमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावेळी या भागातील अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. सरस्वती नगर आणि माजी सैनिक जे चेअरमन या नात्याने मी बोलतो आहे. जवळजवळ आज एप्रिल महिन्यापासून इथं फार पाण्याची टंचाई आहे आणि ह्या पाईपलाईन घातल्यामुळं सगळ्या म्हणजे पाण्याचं भरपूर प्रॉब्लेम झाला आहे. आणि टेस्टिंगसाठी परवा एकदा सोडले होते. त्याच्यानंतर टेस्टिंग झाल्यानंतर एक वेळाच फक्त ह्या 2-3 महिन्या फक्त एकदा पाणी सोडलेलं आहे. आणि जवळजवळ 3 महिने झाले पाणी नाही लोकांना. तर लोक काय करणार? आणि पाण्याची एवढी मोठी समस्या आहे. लोकांना प्यायचं पाणी समस्या आहे, बाकी यूज करायचं समस्या आहे. आणि फार मोठी सरस्वती नगर जे रहिवासी आहेत त्यांना फार पाण्यापासून वंचित आहेत. आणि पाणी जर लोकांना नसेल तर माणसांचं जीवनच अर्धवट आहे. तर त्यासाठी लवकरात लवकर सरस्वती नगरमध्ये पाण्याची व्यवस्था करावी. आणि कमी नाही म्हटलं तर 4 दिवसामध्ये तरी एकदा लोकांना पाणी सोडावं. आणि आता पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये पाणी भरपूर आहे आणि विहिरी भरून चाललेत, परंतु इथं लोकांना पाणी मिळत नाही. आणि तरी लोकांना वेळेवर पाणी मिळावं एवढं सांगून मी माझं भाषण पूर्ण करतो. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी असल्यामुळे नागरिकातून नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या L&T या कंपनीने शहरासाठी पाण्याचा मूलभूत साठा उपलब्ध करून द्यावा यासाठी 2 टाक्यांची निर्मिती केली. या टाक्यांची कॅपॅसिटी, एक टाकी 15 लाख लिटर तर दुसऱ्या टाकीची क्षमता आहे 25 लाख लिटर. हे काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे. पण सध्या मात्र सरस्वती नगरमध्ये पाणी पुरवठा अपुरा होत असल्याने फिल्टरच्या टाक्या नजीकच उभारण्यात आल्या असल्या तरी सरस्वती नगरमधील रहिवाशांना याचा काही उपयोग होत नसल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली आहे. मी एक एअरफोर्स आहे आणि मी इथे राहतो जवळजवळ 8 वर्ष झाले, 8-10 वर्ष झाले आहे. तर मागे ते पूर्वीच्या प्रमाणे त्या पाईपमध्ये काय चेंज वगैरे केले त्याच्यामध्ये फरक पडलेले आहे. आता ट्रायल म्हणून त्यांनी पाणी वगैरे सोडायला आहेत. आता नवीन जो पाईपलाईनचा केलेला आहे नाही त्यांची पाईपलाईन वगैरे सक्सेस झालं की नाही म्हणून चेक करण्यासाठी सोडले होते आणि त्या पद्धतीनं यायलेत. नाहीतर 4-5 महिन्यापासून ते काही नव्हतंच आम्हाला, कंटिन्युअस पाणीच नव्हतं ते मागच्या वेळापासून. आणि आत्ताचं सिच्युएशन काय कसं आहे असं आहे बघा, प्रॅक्टिकल आहे फॅक्टमध्ये.
पाण्याचं जरासं सगळं प्रॉब्लेमच आहे इथं आणि काय इकडं देखरेख पण करत नाही. सगळं गटारी रस्तं वगैरे सगळं घाण झालेत. लोकांना डेंगू वगैरे व्हायलाय. येऊन जरा सगळं चौकशी करून रस्ते वगैरे सर्व हे करावं. आणि पाणी तर अजिबात सोडायला नाही आहे त्यांनी. पाण्याचं त्यांचं लक्षच नाही. प्यायचं पाणी आम्ही कुठनं प्यायचं. भविष्यात तरी या सरस्वती नगरकडे लँटी कंपनीने दुर्लक्ष केल्यास या भागातील नागरिक तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहेत. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. सैनिकांना देशाची सेवा करता यावी यासाठी केंद्र सरकारने अग्निवीर योजना राबवल्याने अनेक सैनिकांना लाभ झाला असल्याचे राज्य भाजप माजी सैनिक समितीचे सदस्य कुमार हिरेमठ म्हणाले. सैनिकांना देशाची सेवा करता यावी यासाठी केंद्र सरकारने अग्निवीर योजना राबवल्याने अनेक सैनिकांना लाभ झाला आहे असे राज्य भाजप माजी सैनिक समितीचे सदस्य कुमार हिरेमठ म्हणाले. ते गुरुवारी सर्किट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. अग्निवीर योजनेमध्ये सैनिकांना शिस्त शिकायला मिळते. अग्निवीरांबद्दल अनेक पक्षांनी आणि विरोधी पक्षांमध्ये वादविवाद झाले. मात्र 5 वर्षांच्या सेवेनंतर ते सरकारी सेवेमध्ये रुजू होऊ शकतात. शिवाय जेव्हा देश धोकादायक स्थितीत असेल तेव्हा ते देशाची सेवा करू शकतात असे ते म्हणाले. ಉಪಸ್ಥಿತಿ ಒಳ್ಳೆಯದಾಗುತ್ತದೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಯುವಕರು ದೇಶ ಸೇವೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಉತ್ಸುಕರಾಗಿರ್ತಾರೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಎಲ್ಲ ಇಲಾಖೆಗಳಲ್ಲಿ 10% ರಿಸರ್ವೇಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ 4 ವರ್ಷ ಪೂರೈಸಿ ವಾಪಸ್ ಬಂದಾಗ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಗ್ರಾಜ್ಯುಯೇಟ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಕೂಡ ಅದನ್ನು ಕೊಟ್ಟಿರುತ್ತಾರೆ. ಹೊರಗಡೆ ಬಂದು ಅವನು ಒಳ್ಳೆಯ ನೌಕರಿಯನ್ನು ಕೂಡ ಹಿಡಿಯುವುದು, ಸಮಾಜ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಬಹುದು. ಅದರ ಜೊತೆಗೆ ತಾನು ಒಂದು ರೈತ ಒಳ್ಳೆಯ ಸೈನಿಕನಾಗಿ ದೇಶ ಸೇವೆ ಮಾಡಿ ಬಂದು ಒಳ್ಳೆಯ ಒಬ್ಬ ರೈತರು ಕೂಡ ಆಗಿ ಅವನು ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಮಾಡುವುದಾಗಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ಇಸ್ರೇಲ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ರೂಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ 4 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ 5 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ದೇಶ ಸೇವೆ ಮಾಡಿದ ನಂತರ ಅವರಿಗೆ 10% ಮಾತ್ರ ವಾಪಸ್ ಬರುವಂಥ ಒಂದು ನಿಟ್ಟಿದೆ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ USA ಆಗಿರ್ಬೋದು, UK ಆಗಿರ್ಬೋದು, ಫ್ರಾನ್ಸ್ನಲ್ಲಿ ಅವರು ಭರ್ತಿ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅವರಿಗೆ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಒಂದು ರಿಸರ್ವೇಷನ್ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಅವರು ದೇಶ ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕನ್ನುವಂಥ ಒಂದು ನಿಟ್ಟು ಕೂಡ ಇದೆ. ಇಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಕಡಿಮೆ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿ ವಾಪಸ್ ಬರ್ಬೋದು. ಅದಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ಎಲ್ಲ ನಿಟ್ಟನ್ನು ನೋಡ್ಕೊಂಡು ನಾವು ಭಾರತದಲ್ಲಿ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಯೋಜನೆ ಬಂದಿದೆ. ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಅಧಿಕಾರ, ಮಹಿಳೆಯರು ಕೂಡ ಈಗ ಅಗ್ನಿವೀರಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ 4 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರು ಕೂಡ 1985 ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಅವರು ಕೊಟ್ಟಿರುತ್ತಾರೆ. ದೇಶದ ಎಲ್ಲ ನಾನಾ ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ಆರ್ಮಿ ಇರ್ಬೋದು, ನೇವಿ ಇರ್ಬೋದು, ಏರ್ಫೋರ್ಸ್ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಸೆಂಟರ್ಗಳಲ್ಲಿ ಅಗ್ನಿವೀರರಿಗೆ ತಮ್ಮ ಸರ್ವಿಸ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಅವಕಾಶಗಳನ್ನು ಅವರು ಕೊಟ್ಟಿರುತ್ತಾರೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಅವರಿಗೆ ಸ್ಯಾಲರಿ ಮೊದಲನೇ ವರ್ಷ 21,000 ರೂಪಾಯಿ, 1 ವರ್ಷ 2,52,000 ರೂಪಾಯಿ ಆಗುತ್ತೆ. ಎರಡನೇ ವರ್ಷ 23,100 ರೂಪಾಯಿ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳ. 3ನೇ ವರ್ಷ 25,580 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಅಗ್ನಿವೀರರಿಗೆ ನೀಡುತ್ತಾರೆ. 4ನೇ ವರ್ಷ 28,000 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಅವರು ವೇತನವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಿ ಅವರು 4 ವರ್ಷದಲ್ಲಿ 11,72,160 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಅವನು ತನ್ನ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಪೇಮೆಂಟ್ ಆಗಿ ತಗೊಂಡಿರ್ತಾನೆ. 4 ವರ್ಷ ಬಿಟ್ಟು ಬಂದ ನಂತರ ಅವನಿಗೆ 12,50,000 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಒಂದು ಅಮೌಂಟ್ ಅವನಿಗೆ ಬರುವಾಗ ಸಿಗುತ್ತೆ. ಆ ಒಂದು ಅಮೌಂಟ್ ಬಂದ ನಂತರ ಅವನು ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡ್ಬೋದು, ಬೇರೆ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತದೆ. ಈಗ 17 ವರ್ಷದಿಂದ 21ವರೆಗೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ಎಜುಕೇಷನ್ ಮುಂಚೂಣಿಯಲ್ಲಿದೆ, ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಎಜುಕೇಷನ್ ಇಲ್ಲದೆ ಯಾರು ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಡಾಕ್ಟರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ರಾಜಕಾರಣಿಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಯಾರು ತನ್ನ ಮಕ್ಕಳನ್ನ ದೇಶಕ್ಕೆ ಕಳಿಸೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ 50% 60% ತಗೋದಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಇಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅಗ್ನಿವೀರರಾಗಿ 4 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಕಾಲಲ್ಲಿ ಸರ್ವಿಸ್ ಮಾಡಿದರೆ ಅವರ ಭವಿಷ್ಯ ಉಜ್ವಲ ಆಗುತ್ತದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಮಾಜಿ ಸೈನಿಕರ ಮಕ್ಕಳು, ರೈತರ ಮಕ್ಕಳು, ಬಡವರ ಮಕ್ಕಳು ಕೂಡ ಇವರೇ ಹೋಗೋರಲ್ಲಿ ಅಗ್ನಿವೀರರಾಗಿ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಸಣ್ಣ ಒಂದು ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಒಂದು ಎಜುಕೇಷನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು
ಅಗ್ನಿವೀರರಾಗಿ ಹೋಗಿ 4 ವರ್ಷಗಳ ನಂತರ ತನ್ನ ಭವಿಷ್ಯವನ್ನು ರೂಪಣೆ ಮಾಡುವಂತ ಎಲ್ಲಾ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳು ಕೂಡ ಆ ಅಗ್ನಿವೀರ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ಇದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಎಕ್ಸಲೆಂಟ್ ಆರ್ಮಿ ಟ್ರೈನಿಂಗ್, ಅವನಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಟ್ರೈನಿಂಗ್ ಅನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ, ಫುಡ್ಸ್ ಕೊಡ್ತಾರೆ, ಕ್ಲೋತಿಂಗ್ ಕೊಡ್ತಾರೆ, ಬೋರ್ಡಿಂಗ್ ಲಾಜಿಂಗ್ ಎಲ್ಲ ಅವನಿಗೆ ಇರುವಂತಹ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳನ್ನ ನಮ್ಮ ಅಗ್ನಿವೀರರಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೆ. ಡಿಸಿಪ್ಲಿನ್ ಲೈಫ್, ಅವನು ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ದೇಶಭಕ್ತನಾಗಿ 4 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಅವನು ಹೊರಗೆ ಬರಬಹುದು ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಈಗಾಗಲೇ ದೇಶದ ಸ್ಥಿತಿಗಳನ್ನು ತಾವೆಲ್ಲರೂ ಕಂಡಿದ್ದೀರಿ. 2047 ಬಹುಶಃ ಹಿಂದೂ ರಾಷ್ಟ್ರ ಇರುವುದಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು ಮಾತು ಕೂಡ ತಾವು ಸಾಕಷ್ಟು ಕೇಳಿರ್ಬೋದು. ಆದರೆ ಆ ಸ್ಥಿತಿ ಬಂದಾಗ ಕೇವಲ ಸೈನಿಕರು ಹೋಗಿ ಯುದ್ಧ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ರಕ್ಷಣೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ನಾವು ಕೂಡ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರು ಒಬ್ಬರು ಇಬ್ಬರು ಅಗ್ನಿವೀರರಾಗಿ ಹೊರಹೊಮ್ಮಿ ದೇಶ ಸೇವೆ ಮಾಡಿ ಒಂದು 4 ವರ್ಷ ಮಾಡಿ ಯಾವುದೇ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಸರ್ವಿಸ್ ಮಾಡಿರ್ಬೋದು, ತಲಾಟೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಪಂಚಾಯತಿಯಲ್ಲಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತಿಯಲ್ಲಿ ಇರ್ಬೋದು, ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿಯಲ್ಲಿ ಇರ್ಬೋದು, ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಎಲ್ಲ ಇಲಾಖೆಗಳಲ್ಲಿ ಸರ್ವಿಸ್ ಮಾಡಿದ ನಂತರ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಇರುತ್ತೆ. ದೇಶದ ಭದ್ರತೆಗಾಗಿ ಅವರು ಕೂಡ ರೈಫಲ್ ಕೊಟ್ಟರು, ಗನ್ ಕೊಟ್ಟರು, ಏನೋ ಒಂದು ಟ್ರೈನಿಂಗ್ ಮಾಡಿದ ಒಂದು ಉಪಕಾರವನ್ನ ದೇಶದ ಸೇವೆಗಾಗಿ ಅವನು ಸಲ್ಲಿಸುವ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಅಗ್ನಿವೀರನ ಯೋಜನೆಯನ್ನ ಜಾರಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಈಗಾಗಲೇ ಇದು ರಾಜಕೀಯ ಪ್ರೇರಿತವಾಗಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಮೊನ್ನೆ ಸದನದಲ್ಲಿ ಈ ಅಗ್ನಿವೀರ ಒಂದು ಯೂಸ್ಲೆಸ್ ಕೆಲಸ, ಯೂಸ್ಲೆಸ್ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಮಾತನ್ನ ಅವರು ಆಡಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇದು ರಾಜಕೀಯ ಬೇಡ, ದೇಶಕ್ಕಾಗಿ ನಮಗೆ ರಾಜಕೀಯ ಮಾಡೋದು ಬೇಡ. ಬಿಜೆಪಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಯಾವುದೇ ಒಂದು ಪಕ್ಷ ಆಗಲಿ ದೇಶ ಮೊದಲು ಬದುಕಬೇಕು, ದೇಶ ಬೆಳಿಬೇಕು. ಆ ಯೋಜನೆ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಇರುವಂತದ್ದು, ಅದಕ್ಕೆ ಯಾರೂ ವಿರೋಧ ಮಾಡಬಾರದು. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ತಮ್ಮ ಒಂದು ಈ ಹೇಳಿಕೆಯನ್ನ ಹಿಂಪಡೆದು ದೇಶದ ಎಲ್ಲ ಸೈನಿಕರ, ಮಾಜಿ ಸೈನಿಕರ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರ ಕ್ಷಮೆಯನ್ನ ಅವರು ಕೇಳಬೇಕನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಮಾಧ್ಯಮದ ಮಿತ್ರರ ಜೊತೆಗೆ ನಾನು ಇವತ್ತು ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ನಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು विनंती ಮಾಡ್ಕೊತಾ ಇದ್ದೇನೆ. अग्निवीर योजनेमध्ये 1975 महिला सैनिक देशाची सेवा करत आहे. त्यांना पगारही चांगला मिळतो. सेवा केल्यानंतर 4 वर्षांच्या सेवेमध्ये 12 लाख मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही राजकीय व्यक्तींची मुले सैन्यात भरती होत नाहीत. माजी सैनिक आणि शेतकऱ्यांची मुले सैन्यामध्ये भरती होऊन देशसेवा करतात. अग्निवीर योजना चांगली आहे. पुढे ते म्हणाले की कोणत्याही विभागात सेवा केली असली तरी अग्निवीर योजनेअंतर्गत ते सैन्यामध्ये भरती होऊ शकतात. केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेचा अपमान केला आहे. हा देशातील सैनिकांचा अपमान असून तातडीने माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी माजी सैनिक रमेश चौगुला, जगदीश पुजारी, लक्ष्मण दांडपुरी, राजेंद्र माणकी, संगाप्पा मेत्री, भाजप नेते मंत्री कडी, विठ्ठल सायनावर आदी उपस्थित होते. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. आणि या बातमीबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप, ब्राइडल कलेक्शन. दुल्हन की खूबसूरती में 4 चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज. अमरकॉन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ. दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया. पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे. आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स,
मारुति गली बेलगाम। साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात। साड़ी तहजीब दिखाती, साड़ी परंपरा संभालती। महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना। आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गल्ली बेलगाम। आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गल्ली बेलगाम। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांचे निकटवर्तीय मलगौडा पाटील यांनी कडोली गावातील त्या कुटुंबाला धीर देत त्यांची विचारपूस केली। जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांचे निकटवर्तीय मलगौडा पाटील यांनी कडोली गावातील दुःखी कुटुंबाला धीर देत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। होय, बेळगाव तालुक्यातील कडोली गावामध्ये एका मतिमंद तरुणीवर एका नराधमाने बलात्काराचा प्रयत्न केला। बेळगाव डीसीपीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। कडोली गावातील आझाद गल्ली येथील समीर अब्बास धामनेकर याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। दरम्यान पोलिसांनी कडोली गावात धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या आदेशावरून मंत्री यांचे निकटवर्तीय मलगौडा पाटील यांनी कडोली गावाला भेट दिली व त्यांनी ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व गावातील नेत्यांची भेट घेऊन मंत्र्यांच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली। कल्लाप्पा पमनाईक, KMM मराठी, यमकणमर्डी। ओपन स्टेट रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये बेळगावचे स्केटर्स चमकले असून बेळगावच्या स्केटर्सनी 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदके पटकावली आहेत। कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित दुसऱ्या रँकिंग ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि केंद्रीय विद्यालय झोनल चॅम्पियनशिप 2024 ही स्पर्धा शिवमोगा आणि बेंगळुरू येथे 7 ते 11 जुलै 2024च्या दरम्यान पार पडली। बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता। या स्पर्धेमध्ये 13 जिल्ह्यातून 400च्या वर स्केटर्सनी सहभाग घेतला होता। बेळगावच्या स्केटर्सनी 4 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदके पटकावली आहेत। My name is Janvi. I am studying in Mahila Vidyalaya English Medium School, Standard 8. In third ranking championship at the Shimoga, I secured 2 gold medals and a silver medal. My coaches are Suryakanth Hindalkekar, Vittal Ganesh, Vishal Desni and Yogesh Kulkarni. Thank you. Satyam Patil. I am studying in Kendriya Vidyalaya number 2, Belgavi Kent. I got 2 gold medal in school competition and I am selected for nationals. स्पीड स्केटिंग 2 रँकिंग ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप पदक विजेत्याचे नाव आहे जान्हवी तेंडुलकरने 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावलं। केंद्रीय विद्यालय झोनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप पदक विजेते आहेत सत्यम पाटील 2 गोल्ड, कुलदीप बिर्जे 2 रौप्य आणि श्री पाटीलने 2 कांस्य पदके पटकावली आहेत। स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलकेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा आणि विश्वनाथ येळूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड स्केटिंग रिंक आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे सराव करत असून या सर्व स्केटर्सना डॉक्टर प्रभाकर कोरे, माजी आमदार श्याम घाटके, राज घाटके, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, इंदुधर सीताम सरचिटणीस, KRSA यांचे प्रोत्साहन लाभत आहे। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव। राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी गुरुवारी VTUच्या 24व्या दीक्षांत समारंभात 2 मान्यवरांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली। राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी गुरुवारी VTUच्या 24व्या दीक्षांत समारंभात 2 मान्यवरांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली। चिक्कबेळापूर येथील श्री मधुसूदन साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्चचे संस्थापक सद्गुरू श्री मधुसूदन साई यांनी बंगळूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हरी के मारर यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान केली।
विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाव जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, रुत अनोखी है. हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है. ये कैसा है समाये प्यार सा एहसास है. ये किसकी पलकों में है तस्वीरें, कैसी नुमाइश है. आराधना, मारुति गली, बेळगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात तांत्रिक शिक्षण संस्थांचे मोठे योगदान आहे. सध्या आपली अर्थव्यवस्था जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था असून ती आणखीन मजबूत करणे आवश्यक असल्याचे मत कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी व्यक्त केले. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात तांत्रिक शिक्षण संस्थांचे मोठे योगदान आहे. सध्या आपली अर्थव्यवस्था जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून ती आणखी मजबूत करणे आवश्यक आहे आणि या संदर्भात सक्रिय प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी व्यक्त केले. बेळगाव येथे आयोजित विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या 24व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ साइंस बेंगलुरु के डायरेक्टर एवं इस दीक्षांत समारोह के मुख्य अतिथि प्रोफेसर गोविंदन रंगराजन जी, वाइस चांसलर प्रोफेसर एस विद्याशंकर जी, रजिस्ट्रार प्रोफेसर बी रंगस्वामी जी,
रजिस्ट्रार मूल्यांकन प्रोफेसर TN श्रीवास्तव जी, श्रीनिवास जी, डीन डॉक्टर B सदाशिव गौड़ा जी, मानद उपाधि से सम्मानित सदगुरु श्री मधुसूदन साई जी, डॉक्टर S सोमनाथ जी एवं श्री हरि मरार जी, कार्यकारी परिषद एवं अकादमिक सीनेट के सभी सदस्यगण, विश्वविद्यालय परिवार के समस्त महानुभाव, उपाधि प्राप्त करने वाले विद्यार्थी एवं उनके परिजन और समस्त विद्यार्थीगण, सम्माननीय अतिथिगण, मीडिया के महानुभाव, ಎಲ್ಲರಿಗೂ नमस्कार। ನಾನು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಹಾರ್ದಿಕವಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ। हम सभी जानते हैं कि तकनीक की प्रगति राष्ट्र के विकास के लिए महत्वपूर्ण है। इसके लिए व्यावहारिक अनुभव, सैद्धांतिक और तकनीकी ज्ञान, अनुसंधान एवं नवाचार की महती आवश्यकता है। इस उद्देश्य को ध्यान में रखकर भारत रत्न सर एम विश्वेश्वरैया जी की स्मृति में स्थापित विश्वेश्वरैया प्रौद्योगिकी विश्वविद्यालय ने आज देश के सबसे बड़े तकनीकी विश्वविद्यालय के रूप में अपनी पहचान बनाई है। VTU द्वारा शीर्ष शिक्षाविदों, वैज्ञानिकों और उद्यमियों को के परामर्श से UG और PG दोनों पाठ्यक्रमों में चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टम को अपनाकर उद्योग संचालित पाठ्यक्रम शुरू किए हैं। तकनीकी शिक्षा में आज की आवश्यकताओं के अनुसार पाठ्यक्रम में संशोधन करने में VTU देश का अग्रणी संस्थान है। मुझे कहते हुए बहुत खुशी है कि VTU कर्नाटक को वर्ल्ड डेस्टिनेशन फॉर टेक्निकल एजुकेशन और तकनीक शिक्षा के अंतर्राष्ट्रीयकरण के रूप में बढ़ावा देने में अग्रणी है। निश्चित रूप से ये उपलब्धियां इस विश्वविद्यालय की ऐतिहासिक उपलब्धियां हैं। आज इस दीक्षांत समारोह में श्री मधुसूदन साई इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस एंड रिसर्च चिकबल्लापुर के संस्थापक सदगुरु श्री मधुसूदन साई जी एवं इसरो के चेयरमैन डॉक्टर S सोमनाथ जी और बेंगलुरु इंटरनेशनल एयरपोर्ट लिमिटेड के MD एंड CEO श्री हरि के मरार जी को मानद उपाधि से सम्मानित किया गया है। मैं इन सभी महानुभावों को बहुत बहुत हार्दिक बधाई देता हूँ, शुभकामनाएं देता हूँ। इनके उज्जवल भविष्य की कामना करता हूँ और भगवान से प्रार्थना करता हूँ कि ये स्वस्थ और दीर्घायु रह करके जो सेवा कार्य कर रहे हैं उसको और सक्रियता से करते रहें। भारताने आर्थिक विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती, औद्योगिकीकरण, कृषी क्षेत्रातील सुधारणा, शिक्षण आणि आधुनिकीकरण या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे। सध्या आपला देश वेगाने विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे। येत्या काही वर्षात देशाला जगातील विकसित राष्ट्रांमध्ये आघाडीवर नेण्यासाठी सक्रिय प्रयत्न करणार असल्याचे आवाहन त्यांनी केले। तसेच प्राचीन काळी आपला भारत देश विश्वगुरू म्हणून ओळखला जात असे। नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला अशा जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था होत्या। आपली संस्कृती नेहमीच जागतिक बंधुता आणि जागतिक शांततेसाठी समर्पित राहिली असल्याचे ते म्हणाले। यावेळी भारतीय विज्ञान संस्थेचे संचालक प्राध्यापक गोविंदन रंगराजन, कुलपती S विद्याशंकर व मान्यवर उपस्थित होते। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव। बेळगाव जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या 39 विविध निवासी शाळेतील 141 विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे प्रवेश दिल्याप्रकरणी बेळगाव समाज कल्याण विभागाच्या सहसंचालकांची योग्य ती चौकशी करण्याची मागणी माहिती व हक्क कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी केली आहे।
बेळगाव जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या 39 विविध निवासी शाळांतील 141 विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे निवासी शाळेत प्रवेश दिल्याप्रकरणी बेळगाव समाज कल्याण विभागाच्या सहसंचालकांची योग्य ती चौकशी करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. ಸಮಾಜ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆಯ ವಿವಿಧ ವಸತಿ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪ್ರವೇಶ ನೀಡುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಪರೀಕ್ಷಾ ಪ್ರಾಧಿಕಾರದಿಂದ ಸಾಮಾನ್ಯ ಪ್ರವೇಶ ಪರೀಕ್ಷೆ ನಡೆಸಿ ಮಕ್ಕಳನ್ನ ಮೆರಿಟ್ ಮತ್ತು ಜಾತಿವಾರು ಆಧಾರದ ಮೇಲೆ ನೇಮಕ ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಆದರೆ ಉಳಿದಂಥ ಸೀಟುಗಳನ್ನು ತುಂಬಲಿಕ್ಕೆ ಆಯಾ ಇಲಾಖೆಯ ಜಂಟಿ ನಿರ್ದೇಶಕರಿಗೆ ಅಧಿಕಾರ ಇದೆ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ, ಬೆಳಗಾವಿಯ ಜಂಟಿ ನಿರ್ದೇಶಕರಾದಂಥ ಬಬ್ಲಿ ಅವರು ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಶಿಷ್ಟ ವರ್ಗಗಳ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ ಅಧಿಕಾರಿಗಳಂತ ಬಸವರಾಜ್ ಹುರಿ ಹುಲಿಯವರು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಈ ರಾಜಕಾರಣಿಗಳ ಶಿಫಾರಸು ಪತ್ರಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಮಕ್ಕಳಿಂದ 40,000 ರಿಂದ 50,000 ರೂಪಾಯಿ ಹಣ ಪಡೆದುಕೊಂಡು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪ್ರವೇಶ ನೀಡಿದ್ರಿಂದ ಇವತ್ತು ಅರ್ಹ ಪ್ರತಿಭಾವಂತ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾನು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದು ದೂರು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ. ಆ ದೂರನ್ನು ಆಧರಿಸಿ ಇವತ್ತು ನಾಗರಿಕ ಹಕ್ಕು ಜಾರಿ ನಿರ್ದೇಶನಾಲಯದ IGP ಅವರು ಬೆಂಗಳೂರು ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ವಸತಿ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಸಂಘದ ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಣಾಧಿಕಾರಿಗಳು ಸರ್ಕಾರದ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಿಗೆ ವರದಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಜಂಟಿ ನಿರ್ದೇಶಕರು ಹಾಗೂ ಪರಿಶಿಷ್ಟ ವರ್ಗಗಳ ಕಲ್ಯಾಣ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಇವರು ತಪ್ಪು ಎಸಗಿದ್ದಾರೆ, ಇವ್ರ ಮ್ಯಾಗ ಇಲಾಖಾ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ವರದಿ ಕೊಟ್ಟಿದೆ. ಆದ್ರೆ ನಂದೇನಪ್ಪ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ವಿನಂತಿ ಅಂದರೆ ಇವ್ರನ್ನ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಇದ್ಕೊಂಡೇ ಇಲಾಖೆ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿದರೆ ಇವರು ಮತ್ತು ಸಾಕ್ಷಿಗಳನ್ನ ನಾಶಪಡಿಸಬಹುದು. ಕಾರಣ ಇವ್ರನ್ನ ಕೂಡಲೇ ಸೇವೆಯಿಂದ ಅಮಾನತು ಮಾಡಿ ತನಿಖೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಜೊತೆಗೆ ಈ मಕ್ಕಳ संख्याबलವನ್ನು ಕೂಡ ಹೆಚ್ಚು ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ವಿನಂತಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. भीमाप्पा गडाद, माहिती हक्क कार्यकर्ता, मूडलगी. तसेच शासनाला लिहिलेल्या पत्रात या अहवालाची बाब शासनाच्या प्रधान सचिवांच्या निदर्शनास 40 दिवस होऊनही जाणीवपूर्वक न आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे आणि प्रस्तावाचा अहवाल सरकारकडे आला आहे. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. कोणत्याही अडथळ्याची पर्वा न करता एका गरीब विणकराच्या मुलाने VTU दीक्षांत समारंभात 7 सुवर्णपदके जिंकली आहेत. आपल्यासाठी खस्ता खाणाऱ्या आपल्या वडिलांना त्याने ही पदके समर्पित केली. आई वीणा पोरक्या असलेल्या एका मुलाला गरिबी सुद्धा त्याच्या यशामध्ये अडथळा ठरली नाही. कोणत्याही अडथळ्यांची पर्वा न करता एका लहान विणकराच्या मुलाने VTU दीक्षांत समारंभामध्ये 7 सुवर्णपदके जिंकली आहेत आणि हे सुवर्णपदक त्याने त्याच्या वडिलांना समर्पित केले, ज्यांनी त्याला खूप कठोर प्रशिक्षण दिले होते. होय, केंगेरी बेंगळूर येथील SGBIT कॉलेजचा विद्यार्थी मोहनकुमार म्हणतो की माझ्या वडिलांचे कठोर परिश्रम माझ्या यशाचे कारण आहे. Dr. NR Shetty gold medal, RN Shetty gold medal. For first rank holder, highest marks. I have secured highest aggregate marks in the last 4 semester with attempt. First attempt in BE electronics. ನಾನು ಈ ಸದ್ಯಕ್ಕೆ 7 ಪಡೆದಿದ್ದೀನಿ ಸರ್. 7 ಬಂದಿದೆ ಗೋಲ್ಡ್ ಮೆಡಲ್. ಯಾವ ಕಾಲೇಜ್? SJBIT ಅಂತ ಬೆಂಗಳೂರು ಕೆಂಗೇರಿಯಲ್ಲಿರೋ ಕಾಲೇಜ್. ಎಷ್ಟು ಗಂಟೆ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಿದ್ರಿ, ಹೇಗೆಲ್ಲ ತಯಾರಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರಿ? ಸರ್ ಏನಿಲ್ಲ, ನಾನೇನು ಡೈಲಿ ಓದ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ನನ್ನ ಪಾಲಿಸಿ ಏನು ಅಂದರೆ ಎಕ್ಸಾಮ್ ಟೈಮಲ್ಲಿ ನಾನು ಓದೋದಿರೋ ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಸೊ ಅವಾಗ ನನಗೆ ಓದಿರೋದು ಇನ್ನೂ ಚೆನ್ನಾಗಿ ನೆನಪಿರೋದು, ಬರೀಬೇಕು. ಅವಾಗ ಕಡಿಮೆ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದ್ರು ಹೇಳಿರೋದು ಎಷ್ಟು ಸಲ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಕೊಡ್ತೀವಿ 10 ಸಲ ಬರುತ್ತೆ ಅಂತಾರಲ್ಲ. ಸೊ ಅದು ಇವಾಗ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಆಗಿದೆ. ಇನ್ನೊಂದು ಹೇಳಬೇಕು ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಕಾಲೇಜವ್ರೆ ಅಂತಲ್ಲ, ನಮ್ಮ ಹುಡುಗರು ಹಾಸ್ಟೆಲ್ ಹುಡುಗರು ಇದ್ದಾರೆ. ಹಾಸ್ಟೆಲ್ ಹುಡುಗರಾಗಲಿ ಬೇರೆಯವರಾಗಲಿ ಅವ್ರು ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲದಿರೋದನ್ನ ಅವ್ರು ಬರೆದು ಕಳಿಸೋರು ನಮಗೆ. ಸೊ ನಾನು ಬರೆದಿರೋದು ಅವರು ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೆ. ಸೊ ಅದರಿಂದ ನಮಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಹೆಲ್ಪ್ ಆಯಿತು ಸ್ಕೋರ್ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ. ತಂದೆಯವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ತಂದೆಯವರು ಮಗ್ಗನೇ ಇದ್ದಾರೆ ಸರ್. ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಿಂದನೂ ಅವ್ರ ಮಗ್ಗನೇ. ಒಂದು 15 ವರ್ಷದಿಂದ ಅವರು ಮಗ್ಗ ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗ ರಾಜಾಜಿನಗರಲ್ಲಿ ಇದ್ದೀವಿ, ಅಲ್ಲಿ ಕೂಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮುಂದೆ ಏನು ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ? ಮುಂದೆ ಈಗ ಟೊಯೋಟಾದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಸಿಕ್ಕಿದೆ, ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಸರ್. ಆಗಲೇ 1 ಮಂತ್ ಆಗಿದೆ. ಈ ಮುಂದೆ ಒಂದು ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಬರೆದು ತಗೊಬೇಕಂತ ಆಸೆ ಇದೆ. ಸೊ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತೀನಿ ಸರ್ ಬರೆಯೋದಕ್ಕೆ. ಇಷ್ಟು ಬಡತನದಲ್ಲೂ ಕೂಡ ಇಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದ್ರು, ಏನು ಅನ್ಸುತ್ತೆ ಸರ್? ಏನಿಲ್ಲ ಸರ್, ಎಲ್ಲ ಇವ್ರಿಗೋಸ್ಕರ ಅಷ್ಟೇ, ಇನ್ನೇನಿಲ್ಲ. ಅಷ್ಟು ಅವ್ರು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಓದಿಸ್ತಾರೆ ಅಂದಮೇಲೆ ನಾವು ಇಷ್ಟು ಓದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಹೆಂಗಿರುತ್ತೆ ಹೇಳಿ. ತಾಯಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ತಾಯಿ ಇಲ್ಲ ಸರ್, ತಾಯಿ ತೀರ್ಕೊಂಡಾಗಲೇ ಒಂದು 21 ವರ್ಷ ಆಗಿದೆ. ಸೊ ಅವಾಗಿಂದ ಇವರು ತಂದೆನೇ ಎಲ್ಲ. ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಅಜ್ಜಿ ಮೇನು ಫಸ್ಟ್ ಇವ್ರಿಗೆ, ನಮ್ಮ ತಂದೆಗೇನೆ ಎಲ್ಲ. ಏನೇ ನಾನು ಅಚೀವ್ ಮಾಡಿದ್ರು ಅವ್ರಿಗೇನೆ. ಅದನ್ನ ಬಿಟ್ಟರೆ ನಮ್ಮ ಕಾಲೇಜು ನಮ್ಮ ಹುಡುಗರಿಗೆ ಅಷ್ಟೇ ಸರ್. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು? ಮೋಹನ್ ಕುಮಾರ್ ಅಂತ. ಒಂದು ಸೆಕೆಂಡ್. ಮೊದಲಿಂದ ನೇಕಾರಿಕೆ ಈಗ ನೇಕಾರಿಕಿಲ್ಲ. ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಿಂದ ನೇಕಾರದಕ್ಕೆಲ್ಲ ಇದ್ದೆ. ನೇಕಾರ ಬಿಟ್ಟರೆ ಬೇರೆ ಏನು ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಹೋಗಿಲ್ಲ ನಾನು.
ಅವಾಗಿಂದ ಪರವಾಗಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಡ್ಯೂಟಿ ಸ್ವಲ್ಪ ವಾರದ ಪೇಮೆಂಟು ಡೈಲಿ ಮಂತ್ ಪೇಮೆಂಟ್ ಅಲ್ಲ, ವಾರ ಪೇಮೆಂಟ್. ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಮಗನ ಬೆಳೆಸಿದ್ದೀನಿ. 3 ಮಕ್ಕಳು ಸಾಧನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಏನಂತೀರಿ? ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗ್ತೈತೆ. ಈ ತರ ಬರ್ತಾನೆ ಅಂತ ನಾನು ಅನ್ಕೊಂಡಿರಲಿಲ್ಲ. ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗ್ತೈತೆ, ಸಂತೋಷ ಆಗ್ತದೆ ಸರ್. ತುಂಬಾ. ಎಷ್ಟು ಜನ ಮಕ್ಕಳು ಸರ್? ನಮ್ಗೆ 3 ಜನ ಮಕ್ಕಳು, 2 ಹೆಣ್ಮಕ್ಳು 1 ಗಂಡು ಮಗು. ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ? ಅವರು ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಅವರು ಇನ್ನ ಯಾರಿಗೂ ಮದುವೆ ಆಗಿಲ್ಲ. ಇವಾಗ ಇನ್ಮೇಲೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಬೇಕು ಮದುವೆ. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು? ನಮ್ಮ ಹೆಸರು ಲೋಕೇಶ್ ಅಂತ ಸರ್. ಈಗ ಮೊದಲಿನ ನೇಕಾರಿಕೆ ಮತ್ತು ಈಗ ನೇಕಾರಿಕೆ ಇಂಡಸ್ಟ್ರೀಸ್ ಭಾಳ ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಆಗಿದೆ. ಕಷ್ಟ ಭಾಳ ಇದೆ, ತುಂಬಾ ಕಷ್ಟ ಆಯ್ತು. ಹುಡುಗರು ಎಜುಕೇಶನ್ ಕೊಟ್ಟರಿ ಹೌದು ಸರ್. ಅದಂತ ನಾವು ಒಂದು 5-6 ವರ್ಷದಿಂದ ತುಂಬಾ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗಿದೆ. ನೇಕಾರಿಕೆ ಏನ್ ಇಲ್ವೇ ಇಲ್ಲ, संपादने ಇಲ್ಲ सर. थँक्यू. थँक्स. 15 वर्षांपूर्वी विणकाम सोडून दिलेल्या माझ्या वडिलांनी राजाजीनगरमध्ये मजूर म्हणून काम करून मला शिक्षण दिले. आई म्हणते देव नाही, पण माझ्यासाठी माझे वडीलच देव आहेत. माझ्या वडिलांनी दिलेली भिक्षा त्यांच्यासाठी आहे, एवढे मी साध्य केले आहे. हे सुवर्ण पदक मी माझ्या वडिलांना समर्पित करणार असल्याचे त्याने सांगितले. कोणताही मार्ग न काढता किंवा शॉर्टकटचा वापर न करता मिळालेल्या संधीचा मी चांगला उपयोग केला आणि परीक्षेत यश मिळवले. यावेळी मोहनकुमारचे वडील म्हणाले की माझ्या मुलाच्या कामगिरीचा मला अभिमान आहे. मी कधीही माझ्या मुलासमोर माझी समस्या सांगितली नाही, पण माझा मुलगा आई विना कधीही रडणार नाही याची मी खात्री केली, असे ते म्हणाले. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. अतिवृष्टीमुळे गुरुवारी सकाळी बेळगाव पणजी महामार्गावरील अनमोड घाटातील दूधसागर गणेश मंदिराजवळ दरड कोसळली आहे. अनमोड घाटामध्ये दरड कोसळली आहे. अतिवृष्टीमुळे गुरुवारी सकाळी बेळगाव पणजी महामार्गावरील अनमोड घाटातील दूधसागर गणेश मंदिरजवळ दरड कोसळली. माती आणि झाडे महामार्गावर पसरल्यामुळे दिवसभर या मार्गावर चक्काजाम झाला होता. दोन्हीकडून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यामुळे त्रेधा तिरपीट उडाली. सायंकाळी उशिरा मातीचा ढिगारा आणि झाडे काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. आधीच अनमोड घाटातील महामार्गाच्या निकृष्ट कामाचा फटका प्रवाशांना बसला असताना आता दरड कोसळण्यास सुरुवात झाल्यामुळे गोव्याचा प्रवास आणखी जिकिरीचा बनत चाललाय. यंदा पहिल्यांदाच या मार्गावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे. चेतन लक्केबैलकर, KMM मराठी, अनमोड. पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. एका मतिमंद तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना. कडोली गावातील समीर धामनेकरला ग्रामस्थांनी पकडले रंगेहात. गावकर यांनी दिले त्याला पोलिसांच्या ताब्यात. एका रिक्षा चालकाच्या मुलीने मिळवले अभूतपूर्व यश. मेघना पवारने AI डेटा सायन्स मध्ये सुवर्ण पदक मिळवून केली विशेष कामगिरी. सरस्वतीनगर येथे पिण्याच्या पाण्याची समस्या. 4 महिन्यांपासून पाईपलाईन खोदायचे काम. पाण्याचा साठा जवळ असूनही पाण्यासाठी तडफड सरस्वतीनगर वासियांची. बातमीपत्रामध्ये वेळ झाली. आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा KMM मराठी. नमस्कार.